नमस्कार. चला तर आज आपण गव्हाच्या पिठाची गोड पुरी कशी करायची ते बघूया. अगदी मऊ लुसलुशीत खूप छान अशी मस्त गव्हाच्या पिठाची पुरी होते. अगदी ती 5 ते 6 दिवस अगदी छान मस्त टिकते. फक्त आपण पाणी, गूळ वापरले, दूध वगैरे अजिबात वापरलेलं नाही, तरीसुद्धा खूप छान बघू शकता तुम्ही मस्त अशी खुसखुशीत पुरी होते. प्रवासात न्यायची असेल किंवा वयस्कर मंडळींसाठी खूप छान असं मऊसूद ही पुरी बनून तयार होते. फक्त गव्हाचं पीठ म्हणजे आपण जे चपातीला पीठ वापरतो त्याच पिठापासून ही पुरी मी बनवली. मस्त खूप खुसखुशीत होते. आता दूध घातल्यामुळं काय होतं, जास्त दिवस राहत नाही, थोडासा वास येतो. त्यामुळं पण अगदी पाण्यातच मी गूळ आणि पाणी वापरून ह्या पुऱ्या केल्यात. तर चला कशा करायच्या ते बघूया. इकडे कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतलं आहे मी. आता जेवढे वाटी पाणी आहे अगदी तेवढंच पीठ घ्यायचं आहे. तर 1 वाटी पाण्यासाठी इथे अंदाजे मी 1 वाटीभर गूळ होईल, किसून 1 वाटीभर गूळ होईल किंवा पाऊण वाटी गूळ होईल तेवढाच गूळ घेतला आहे. गूळ थोडासा कमी घाला, कारण मग ते तेलामध्ये थोड्याशा करपतात लवकर पुऱ्या. तर आता गूळ विरघळून झाला की फक्त मी वेलची पूड घालते. तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पूड घाला किंवा बडीशेप थोडीशी खरचडून घातली तरी चालेल. खूप छान स्वाद येतो. आमच्याकडे हे काय खात नाहीत, त्यामुळे मी फक्त वेलची वापरली. आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं. 1 वाटी जर पीठ घेणार असाल तर 1 वाटी पाणी घ्या. पाण्याला छान उकळी आली की मग आपण याच्यामध्ये गॅस कमी करायचा आणि 1 वाटी पीठ घालायचं. तर हे गव्हाचंच पीठ आहे, आपलं चपातीचं साधं पीठ आहे तेच आहे. आणि आता हे छान वैरून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण जी भाकरीची, तांदळाच्या भाकरीची उकड कशी काढतो अगदी त्याच पद्धतीने हे उकड काढून घ्यायचे आपल्याला. मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे. पाणी त्याच्यामध्ये थोडंसं कमी झालं तर हरकत नाही. आपण नंतर मळताना थंड पाण्याचा हात घेऊन मस्त छान असं मळून घेणार आहे. 1 वाटीभरच पाणी आधी घ्या, जास्त घेऊ नका, कारण पाणी कमी झालं तरी आपण नंतर घालू शकतो. आता याच्यामध्ये 2 चमचे मी तूप घालते. तूप घातल्यामुळं काय होतं, तुमची पुरी एकदम मस्त मऊ खुसखुशीत होते. जर तुम्हाला खुसखुशीत नको असेल, अगदी अशी कुडकुडीत खायला, जशी शंकरपाळ्या हे खातात ना, काय म्हणतात त्याला, कापण्या करतो आपण, कडाकणी करतो, तसं जर तुम्हाला कडक पाहिजे असेल तर मग तूप घालू नका. त्याऐवजी तेल घाला 1 चमचाभर. पण तुपामुळे मस्त खुसखुशीत होते. आता याला एक झाकून ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवून 5 मिनटं त्याला वाट बघायची. आणि मग आपण हे दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि आता याला पाण्याचा हात लावून कितपत पाणी लागतं ते बघायचं, कारण घट्टसर पीठ मळून घ्यायचं आपल्याला. थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. अगदी थोडंसं कोमट आहे. 5 मिनटं तुम्ही झाकून ठेवलं की ते कोमट होऊन जातं. आणि मग आपण थोडंसं पाण्याचा हात घेऊन छान हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे उकड काढलेले, त्यामुळं पीठाला थोडेसे गाठी झालेले असतात, त्यामुळे या हाताने छान मर्दून पीठ मळायचं. किंवा तुम्हाला जास्त हाताने मळता त्रास होत असेल तर तुम्ही सरळ हे पीठ बांधून झालं की काय करायचं, पाट्यावर वंट्यावर थोडंसं कुटून घ्यायचं. किंवा तुमच्याकडे खलबत्त्यावरचं ते बत्ता असतो त्यानेही कुटून घेतलं तरी चालेल. मी हाताने छान असं मर्दून घेतलं बघा. थोडंसं अगदी तुपाचा हात लावायचा आणि छान असं हे एकसारखं करून घ्यायचं. आता याला मुरवत ठेवायची गरज नाही, आपण लगेच पुऱ्या करायला घ्यायच्यात. इतपत आपण घट्टसर पीठ मळायचं. अगदी पातळ पीठ मळू नका, जेवढं घट्ट मळता येईल, पण ते मऊ झालं पाहिजे. घट्ट पीठ असावं पण मऊ असावं. अशा पद्धतीने बघा, 1 वाटीच्या पिठामध्ये 3 मध्यम आकाराचे चपातीचे गोळे झालेत. आता याला लाटून घ्यायचं थोडंसं तेल लावून. तेलच लावून लाटा किंवा तूप लावून लाटा, पीठ घेऊन लाटू नका, कारण आपण ज्यावेळेला पुरी तळू त्यावेळेला मग ते पीठ जळतं आणि पुऱ्या एकदम काळ्या होतात. अति आपण गुळाच्या करतो आहे त्यामुळे थोडंसं गूळ करपतो, त्यामुळे लालसर होतात. आणि मग पीठ असल्यामुळे आणखी लालसर होतात. म्हणून तेलाचाच हात लावून किंवा तुपाचा हात लावून मळून घ्यायचं आणि लगेच लाटायला घ्यायचं. हे बघा, बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे लाटून घेतलं. थोडी जास्त पातळ किंवा जास्त जाडही ठेवू नका,
मध्यम आकाराची आपण जशी चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं. आणि एक मी इथे काट असलेला ग्लास घेतला आहे, वाटी काही असेल तुमच्याकडे, कटर असेल तो घेतला तरी चालेल. आणि आता त्याच्या आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या. तुम्हाला हे अशा पद्धतीने नसेल करायचं तर छोटे छोटे गोळे करून तुम्ही तसेच लाटून तुम्ही तळून घेऊ शकता. पण हे असं केलं की जरा छान दिसतं दिसायला, म्हणून करायचं. हे सगळं काढून घ्यायचं. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, अशी एवढी पातळ करायची, एकदम पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही. ह्या पुऱ्या कशा फुगल्या तरीसुद्धा नंतर लगेच खाली बसतात. दुसरी करून दाखवते बघा. अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायच्या. मस्त होतात, तुम्ही एकदा नक्की करून बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कसं होईल, माझ्या ज्यावेळेला नवीन रेसिपी येतील तेव्हा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि माझ्या रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. तर आणि रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. छानसे कमेंट करा. अशा पद्धतीने मी हे सगळं करून घेते. बघा, बघू शकता तुम्ही, एक वाटीच्या याच्यामध्ये अगदी 10 ते 15 पुऱ्या होतात एक वाटी पिठामध्ये. आता तेल कडकडीत गरम झालं. तेल आधी गॅस मोठा ठेवून पूर्ण कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा, थोडा वेळ थांबायचं आणि मग पुरी सोडायची. कडकडत्या तेलामध्ये किंवा गॅस मोठा असताना तेलात पुरी सोडू नका, नाहीतर लगेच तुमची पुरी करपेल. तेल आधी पूर्णपणे छान गरम करून घ्यायचं, गॅस कमी करायचा आणि मग थोडं शांत झालं तेल की मग पुरी सोडायची. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त अशी टम्म फुगते. पण ही जास्त वेळ फुगलेली राहत नाही, कारण फुगलेले असते ते खुसखुशीत असल्यामुळे थोडीशी बसते. पण टिकतात मात्र अगदी 5 ते 6 दिवस मस्त टिकतात. ह्या मऊ खुसखुशीत होतात. वयस्कर मंडळींना अगदी प्रवासात तुम्ही नेणार असाल तर अशा पद्धतीने खूप छान अशा मस्त ह्या पुऱ्या तयार होतात. गोडाचा आपण पदार्थ आपल्या चॅनलवर जास्त नाही दाखवले, तर हा एक त्याच्यातला 2-3च आहेत गोडाचे खिरेचे पदार्थ. तर बघा, बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने छान मस्त सगळ्या पुऱ्या मी करून घेते. आता ही पुरी लाटताना तुम्ही याच्यावर खसखसही लावू शकता. माझ्याकडे आत्ता नव्हती म्हणून मी लावली नाही, पण खसखसही लावू शकता. खूप छान असे कापण्यासारखे दिसतायलाही छान दिसतं, चवीलाही थोडंसं बरं छान वाटतात. बघा, मस्त अशा लगेच टम्म फुगतात ह्या. पण गॅस आता एकदम कमी करायचा आणि मस्त मंद गॅसवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या मस्त. बघा, बघू शकता तुम्ही, जास्त वेळ लागत नाही, जास्त वेळ ठेवायचाही नाही, नाहीतर लगेच लाल होतात त्या, कारण आपण गूळ घातलेला आहे. आता ह्या साखर घालूनही करतात, साखरेच्या थोड्याशा कडकही होतात. हे बघा, कशी लुसलुशीत पुरी आहे बघा, मस्त अशी ही पुरी झाली आहे. अगदी सहज करता येण्यासारखी आपल्या घरातल्या साहित्यामध्ये होणारी ही पुरी आहे. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.